कोणाला समजला अंड्याचा खेळ? कोण होणार ह्या हप्त्यात कॅप्टन्सीचा दावेदार? कोणामध्ये होणार भांडणं? संग्राम बद्दल एवढा जिव्हाळा का निखिला? याबद्दलच आपण चर्चा करूया आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर नमस्कार मंडळी, मीच तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचं या लय भारी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये दिवसेंदिवस नवीन नवीन नाते बनतात आणि दिवसेंदिवस नवीन नवीन नाते तुटतातही. कालपर्यंत आपल्याला बघायला भेटत होतं निकी आणि संग्राम मध्ये भांडणं होती. निकी घराला पूर्ण भडकवत होती संग्रामला घराच्या बाहेर काढण्यासाठी, आणि आज तीच निकी संग्रामच्या सोबत उभी आहे. तर चला जाणून घेऊया आपल्या आजच्या एपिसोड मध्ये की नेमकं ही निकी असं का करते. पण त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर घरात झाला अंड्याचा फंडा. अंड्याचा फंडा झाला काय? कारण आतापर्यंत आम्ही बघितलं होतं अंडे लोक खातात, अंडे लोक मारतात, पण इथे अंड्याने कॅप्टन्सीचा टास्क पण होतं. हे आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्यांदाच बघायला भेटलंय, ज्यामध्ये टास्क घडलाय अंड्याचा. म्हणजे तुमच्या दोन टीम पाडल्या गेल्या घरामध्ये, ए टीम आणि बी टीम. जे आपला बिग बॉसने कन्सेप्ट पकडलाय ए टीम बी टीमचा. ए टीम मध्ये काही सदस्य, बी टीम मध्ये काही सदस्य. त्या कन्सेप्ट मध्ये एक स्लायडर दिली आहे. त्या स्लायडर मधनं एक अंडे येतं, ते उचलायचं आणि ज्याला नॉमिनेट करायचं त्याच्या घरट्यामध्ये टाकायचं, असा हा टास्क होता. या टास्क मध्ये सर्वात पहिले जी जोडी गेली त्या जोडीमध्ये संग्राम, अरबाज, अंकिता आणि ती निक्की हे लोक गेले. निक्कीने पकडलं अंकिताला, संग्राम आणि अरबाजने पकडलं संग्रामला. अरबाजची ताकद एवढी होती की संग्राम तिथे काहीच नाही करू शकला आणि अरबाजने दोघही अंडे उचलले आणि घरट्यात टाकले. त्याने पहिल्याच फेरीमध्ये अंकिताला आणि आपल्या अभिजितला लाडाने बाहेर काढलं. कुठून? त्या कॅप्टन्सीच्या रेसमधून. निक्की शिक्षेनुसार ऑलरेडी कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर आहे, म्हणून ती कधीच कॅप्टन नाही बनू शकत. सो तिने आपली युक्ती लावली की मला जान्हवीलाच बाहेर काढायचं, मला जान्हवीला कॅप्टन होऊ द्यायचं नाहीये. सो तिने युक्ती लावली आणि त्यासोबतच तिच्या युक्तीसोबत तिने संग्राम सोबत गेम खेळायला सुरुवात केली. संग्रामला ती आपल्या बाकी घरवाल्यांबद्दल भडकवते की तुझा यूज करताय, तुझ्या ताकदीचा यूज करताय, पण कुठेतरी संग्राम फक्त ताकदीसाठीच बघितला जातोय. जे बिग बॉस मध्ये भाऊच्या धक्क्यावरही सांगितलं गेलं की तुम्ही फक्त ताकदीचा वापर करताय, कुठेतरी तुम्ही स्ट्रॅटेजी पण यूज करा, जे संग्रामचं बघायला भेटत नाहीये. कारण एका हप्त्याभरामध्ये त्यांचा गेम कुठेही दिसला नाही. म्हणजे अननेसेसरी जर का भांडणं करायची म्हटली तर ते आपल्याला कालच्या एपिसोडमध्ये बघायला भेटले. जसं अभिजित सोबत एक मजाक मस्ती चालू होती, त्यावर संग्रामने खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केलं. सो ते कुठेतरी ते म्हणजे मजाक मस्ती तिकडे त्यांच्याकडनं सहन नाही होते. त्यांना कुठेतरी असं बघायला भेटते की ते वीक लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न करताय किंवा जे शांत लोक आहेत त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न करतायत. बघायला गेलं तर अभिजित खूप स्ट्रॉंग आहे. कारण जर का तुम्ही आतापर्यंत जे नॉमिनेशन बघितले असतात, सर्वात जास्त वोट्स अभिजितला पडलेले आहेत. टॉपला अभिजितच होता. सो अभिजित खूप स्ट्रॉंग आहे, पण संग्रामला असं वाटतं की तो वीक आहे. सो तिथे संग्राम कुठेतरी टार्गेट करतोय एक एक माणसाला आणि तो त्याचा गेम खेळायचा प्रयत्न करतो, पण कुठेतरी ते चुकतंय, स्ट्रॅटेजी थोडी चुकते. असं आपल्याला संग्राम बद्दल बघायला भेटलेलं आहे. गोष्ट आपली आता अशी आहे की डीपी दादामध्ये आणि वर्षा मॅडम मध्ये काय घडलंय, नेमकं वर्षाताईंमध्ये काय भांडण घडलंय. वर्षाताईंचं बघायला तुम्ही म्हणजे बऱ्याच एपिसोड पासून बघायला भेटते आणि माझी बोलण्याची भरपूर इच्छा आहे, पण मी बोलत नव्हतो कारण ते वयाने मोठे आहेत आणि त्यांचा गेम काहीतरी वेगळा खेळत होते. पण ते कुठेतरी ना साईड गेम खेळायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे पलटी मारायची गोष्ट म्हणतात ना, मी इथं बोललो ना की चला मी तुमच्या सोबत उभा आहे आणि तिकडे मागे जाऊन बोलतात की मी तुमच्यासोबत उभीच नाही, मी असं बोललीच नाही. असा त्यांचा गेम चाललाय. सो त्यांच्यासोबत ते तळ्यात पण नाही आणि मळ्यात पण नाही. म्हणजे त्यांचं असं झालंय, दोघा नावांवर ते पाय ठेवायचा प्रयत्न करताय आणि घडेल काय, ते दोघा नावांमधनं ती एक नाव अशी पडेल आणि त्या जातील घराच्या बाहेर. सो तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. वर्षाताईंचा गेम तुम्हाला कुठेपर्यंत समजतोय. त्यानंतर या हप्त्याच्या नॉमिनेशन मध्ये पूर्ण ए टीम जी होती ती पूर्णच्या पूर्ण नॉमिनेट झाली. त्यामुळे प्रत्येकाला धक्का लागलाय. सर्वात जास्त धक्का जान्हवीला लागलाय, कारण जान्हवीला असं वाटतं की बाकी लोक माझ्यापेक्षा थोडे स्ट्रॉंग आहे, पण बघायला गेलं तर जान्हवीचा गेम खूप चांगल्या पद्धतीने सुधारलाय. सो तिने असाच गेम जर खेळला तर ती या वीक मध्ये घराच्या बाहेर जाणार नाही. वैभवपुरांत संपला, आता ऐकायला नाही भेटत. आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला काय बघायला भेटणार, इंटरेस्टिंग काय होणार त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे. एकमेकांना शर्ट कसा फाडायचा हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. कसा कोणाचा शर्ट फाडायचा, कोणाला कसं खेचायचं, कोणाला कसं मारायचं, या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि अंडे कसे एकत्रित करायचे. आमच्याही घरात एका माणसाला अंडे खूप आवडतात आणि तो अंडे करत करत अंडाच होतो.
सो असंच आम्हाला आता बिग बॉसच्या घरातही बघायला भेटते. घरातही अंडे बघतो आणि बिग बॉसच्या घरातही अंडे बघतो. तर ते अंडे बघून बघून अंड्यासारखं डोकं होत आलंय. तर आपल्याला बघायला भेटेलच नेमके अंडे कुठे येतील. भरपूर अंडे बोलले गेले ना, अंड्याचा बाजार भरला. सो हेच आपल्याला बघायला भेटणार आहे आणि दोन लोकांमध्ये भांडण बघायला भेटणार आहे. अभिजित ला नॉमिनेट नाही केलं त्यामुळे निक्कीवर अरबाज जबरदस्त चिडणारे हे आपल्याला बघायला भेटणार आहे. अरबाजचा राग कसा तुम्हाला सगळ्यांना माहितीये. तो कुठेतरी जेन्युइन आहे का नाही हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहितीये, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. मी त्याबद्दल परत चर्चा नाही करणार. पण अरबाजचा राग होता आज आपल्याला एपिसोडमध्ये बघायला भेटणार. तो सोप्यावर असं जोरजोरात मारतोय, नंतर मग निक्कीवर जोरजोरात ओरडतोय. निक्कीचं म्हणणं असं आहे की तुम्ही माझ्या हिशोबाने गेम खेळा, म्हणजे मी सांगितलं त्यालाच तुम्ही नॉमिनेट करायचं, मी सांगितलं तोच घराच्या बाहेर जाणार, की मी सांगितलं तोच कॅप्टन नाही बनणार, असं तिचा थॉट प्रोसेस आहे जी की कुठेतरी चुकीची आहे. आणि अरबाजला कुठेतरी आता ती गोष्ट समजायला लागली आहे की निक्की आपल्याला मॅनिप्युलेट करते आणि मला असं फिरवते. सो कुठेतरी त्याला समजायला लागलं आणि तो म्हणजे असं तो बोलून ना दाखवते पण त्याच्या मनातनं दिसतंय, त्याच्या डोळ्यांवरनं किंवा त्याच्या हावभावावरनं दिसतंय त्या कुठेतरी गोष्टी की त्यालाही कुठेतरी वाटतंय. सो हाच आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे आणि इंटरेस्टिंग आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला भेटणार आहे. आपल्या आज घरामध्ये कॅप्टन्सीचे जे 4 दावेदार आहेत, 3 दावेदार आहेत ते आपल्याला भेटणार आहे. सो बघायला विसरू नका आपलाच लाडका शो बिग बॉस मराठी, त्यासोबतच फिल्मी भाई. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, तुमचाच लाडका चेतन सोनवणे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव्ह यू ऑल. जय शिवराय.